भीम थांब. तुम्ही दोघं माझ्यासोबत माझ्या घरी चला ना. भीम, दीपकला पण खूप बरं वाटणार. यामुळंच भीम आणि रमाने आतापर्यंत एकदा बी नाही बोललेत की त्यांना नाही जायचंय. कारण त्यांना माहिती होतं की कोणी ना कोणीतरी त्यांना थांबवतीलच. जिथं राहायचं तिथे राहा, माझ्या घरात नाही राहायचं. काळजी करू नका तुम्ही, नाही राहणार या चाळीमध्ये. चाललोय आम्ही दोघे. आणि उद्या जर का बाबा जरी आले ना तरी नाही येणार परत. भीम, रमा, माझ्या संग माझ्या घरात राहा. आनंद आणि लक्ष्मी तर आहेतच ना, दोघ भाऊ सोबत राहा. नाही दलिया आजी, आता आम्ही दोघांनी इथे राहणं योग्य नाही राहणार. जाऊ द्या आम्हाला. चल. चांगलं झालं जिजाबाई, एका कामात तरी यश मिळालं. थांबा. कोणी कुठंच जाणार नाही. चला आतमध्ये. थांब बाळा. तू असा अचानक एक दिवस समोर येऊन उभा राहशील तर घरचे निर्णय तू घेऊ शकशील का? असं आहे नाही का घरचा मोठा पोरगा काही वर्षांसाठी कुठं गेला असेल तर ना तर त्याचा निर्णय समाप्त होतो आणि ना त्याची स्थिती आणि ना त्याचा अधिकार. आतासाठी बाबा इथं नाही आहेत तर या घराला आता मी सांभाळन. भीम, चल आतमध्ये. हे बघा बाळा दादा, आता आम्ही दोघही इथे राहणार नाही आहोत. भीम, मोठा भाऊ असल्याच्या नात्यानं मी तुला सांगत नाही आहे, निर्णय सांगतोय. चल. विचार काय करतोयस भीम? दादा 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 हे काय करतोयस? तुम्ही दादा आई पुन्हा बाजूला व्हा. नाही होणार. बघ आई, मी इथं भांडण करायला नाही आलोय, आपल्या घराला वाचवायला आलो हाय.
असं उभं राहून बघत काय बसलाय? हा, तुमचं तर काम होत आहे. तुम्हाला तर चांगलंच वाटत असेल ना? नाही आई, आम्हाला बी चांगलं वाटत नाहीये. आम्हाला बी वाटतंय की बाळदादा चुकीच्या वेळी आले आहेत, पण प्रत्येक वेळी तुम्हाला माझा नवराच चुकीचा वाटतो. त्यात आम्ही काय करू शकतो? आनंद, लक्ष्मी, तुम्ही दोघं बी तुमचं सामान उचलून घरामध्ये या. नाही बाला दादा, म्या नाही येणार. माझं घरातनं बाहेर राहणं यो बाबांचा निर्णय आहे. आणि बाबा इथं नाही आहेत. या घराचा मोठा पोरगा म्या आहे. तू लहान आहेस तर लहानासारखा राहा. हा माझा निर्णय आहे. चल आतमध्ये. पण बाळा दादा, तू हे सगळं काय करतोयस आणि का करतोय? भीम, म्या बोललो ना, समधी घरात चला. आत्या, तू बी चला आतमध्ये. आता या घरातला कोणी बी सदस्य घराच्या लांब नाही राहणार. अरे तुम्ही समजा गप्प काय? थांबा या समजासनी. कोणी बी आमच्या कुटुंबाच्या मध्ये नाही येणार. आणि जर कोणी आलंच तर मी त्याला सोडणार नाही. बाळा दादा, म्या बी तुमच्या संग आहे. मला बी हेच वाटतं का समधे एका जागेवर हवेत. ज्याला जेवढं वरडायचं आहे वरडून घ्या. म्या जरा एक काम करून येतो, पर जवळ म्या परत येईन तर मला या घराचा प्रत्येक व्यक्ती घराच्या आतमध्ये पाहिजे. आता याला धमकी समजा, विनंती समजा, नाहीतर माझा हक्क समजा. ज्याला जे समजायचं आहे त्यांनी समजा. जातो म्या. अन भीम, तुझ्यावर विश्वास ठेवून जात आहे. म्याजवळ जाऊन परत येत नाही. तू कुठंच नाही जायचंयस. बाळा दादा जे बोलून गेलं आहेत समधी करा. ही काय जबरदस्ती आहे? हितेश काका बस. याच्या पुढे बोललास ना तर हिथंच आपटून मारीन. त्यामुळं जे काम करत आहेसा ते करा जाऊन. तिथं घरात चाळी मंदिर संदेशने माहीत पडलं असेल का म्या कुठंतरी गेलेलो आहे. आणि जिजाबाई ह्यामुळे जबाबदार भीमलाच ठरवणार. त्याच्या संग भांडण काढेल, परत चाळीमध्ये दंगा घालेल. ती करू ना, पाणी घे लवकर. हे घ्या. बाबा, घ्या औषध पिया. घ्या की बाबा. तुम्ही त्या घराची अजिबात काळजी करू नका. तुम्ही बरं होऊन त्या घरात जाईपर्यंत घराचा प्रत्येक व्यक्ती त्या घरामध्ये असेल. भीम, रमा, ज्यासनी आई घराच्या बाहेर काढत होती त्यासनी मी घरात थांबवून आलो आहे. आनंद, लक्ष्मी,
आणि आत्याला बी बोललो हाय त्या लोकांनी बी घरात जायचं. आणि बाबा, मला आनंदनी सांगितलं की तुम्हीच त्याला घरात यायला मनाई केली होती. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही बी तुमचा हट्ट सोडून द्या आणि समधी सोबत राहा. सोबत राहणार, नक्कीच राहणार. पर तुम्ही दोघं काय आहे ना बाळा, मरायचं समध्याच नाही आहे. आज नाहीतर उद्या. पण मला वाटतं आहे की माझ्या शेवटच्या दिवसात माझं पूर्ण कुटुंब माझ्या डोळ्यांच्या समोर असावं. बाळा, तू उत्तर नाही दिलंस रे. राहशील ना आमच्या संग? बाबा, काय आता एवढंच पुरेसं नाही आहे का की तुम्ही समधी तिथं सोबत राहावं आणि आम्ही दोघं इथं? बाकी समजा नंतर बघूयात. तुम्ही हे औषध प्या. मी येतो बाबा. तुम्हासने औषध द्यायचं होतं म्हणून आलो होतो. पर माझं तिथं असणं बी गरजेचं आहे. बाबा, मी समजू शकते. त्यांनी तुम्हाला सतत त्रास दिला आहे, अडचणीत टाकले. पण माझ्यावर विश्वास ठेवा. आज ते रागात नाहीत, तर ते आपल्या जबाबदारीचा अनुभव घेऊन गेले आहेत. त्यामुळं आज ते तुम्हासनी कुठल्याच अडचणीत नाही टाकणार. समद नाटकच आहे. गेला ना तुमचा बाळा दादा, तर आता का थांबलाय तुम्ही दोघं? चल बाहेर. नाही, आता नाही जाऊ शकत मी आता भले बाळादादाच्या समोरून जाईन इथून, पण बाळादादा इथून जाण्याआधी एका विश्वासाने गेलाय, तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये मी इथेच राहणार. तर मी त्याचा विश्वास तोडू नाही शकत. आणि मी जाऊ बी नाही देणार. तुम्ही लोक अजून भांडतच आहेत. चला.
चल चल बाहेर करताय निघ. तुम्ही? चल बाहेर. तू बाहेर गेली तर तुझा नवरा बी तुझ्या मागे मागे येईल. निघ बाहेर निघ. आई जा लवकर आई, रमा, सोडा. बाहेर जा. सोडा. बाहेर जा. आई, जिजाबाई. अच्छा, आता तू बी आलीस. आता तुमच्या दोघींनी बाहेर काढते बघ. बाळा दोन्ही भावांना आतमध्ये घेऊन गेला ना, मी तुम्हा दोघींना बाहेर घेऊन जाते. चला. चला दोघी सोडते. खबरदार कोणी पुढे आला तर. बाळा दादा, रमा तिथे एकटी आहे, मला तिची मदत करावी लागेल. नाही भीम, आज रमाला या परिस्थितीतनं स्वतःच लढू देत. पण कसं? मी नवरा आहे तिचा. होय हायस, पर जर तू तिथं गेलास तर रमावर तू अतिरिक्त दबाव टाकशील आणि मग रमा तुझ्यासारखंच आईच्या प्रत्येक अन्यायाला गप बसून सहन करत राहील. त्यामुळे आज निर्णय त्या दोघींना घेऊ दे. आई तुम्ही मर्यादा वलांडताय. मर्यादा ओलांडत नाहीये, तुम्हा दोघांनी माझ्या मर्यादेपासून लांब करत आहे. कारण तुमच्यासारख्या सुना कुठल्या बी कामाच्या नाहीयेत. आणि आनंद, तू आणि लक्ष्मी बी आईच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर गप्प राहिलात. तू सांग भीम, जर आईच्या जागेवर कोणी दुसरी बाई असती तर काय तवा बी तू रमाला असं गप्प बसायला सांगितलं असतंस? बोल आनंद, की तू तवा बी असाच गप्प बसला असतास? पण दादा, नात्यांचा पण आदर असतो. आदर? कसला आदर भीम? जर आई स्वतःच सासू असल्याची लाज नाही वाचवू शकत तर रमा आणि लक्ष्मी त्यांचा काय आदर करणार? आणि तसं बी भीम, आजपर्यंत तुझ्या संघर्षांच्या प्रत्येक लढाईत रमानं तुझी प्रत्येकही साथ दिली आहे. कवा खांद्याला खांदा लावून की तवा तुझ्या माग माग येऊन तिनं धैर्य वाढवलं आहे. त्यामुळे रमा आता फक्त साधारण स्त्री नाही आहे, खरं तर आता ती बी दुसऱ्या स्त्रियांसाठी एक आदर्श बनली आहे. त्यामुळं आज एक संधी आहे तिला एक उदाहरण दाखवायसाठी की कुठल्या बी एका सुनेवर मर्यादा पलीकडे अत्याचार होतो तर तिला काय करायला पाहिजे. मला पुरा विश्वास आहे रमा जे बी करल एकदम बराबर करल. पर भीम, तू जर का तिच्या जवळ गेलास तर कदाचित असं होऊ शकतं की ती तिचा निर्णय नाही घेऊ शकणार. त्यामुळे एक समजूतदार पती असल्याच्या नात्यानं इथंच थांब आणि वाट बघ की काय होतंय. कारण यानंतर पुढे जाऊन रामाला स्वतःला कुठला निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तिच्या मनात कुठलीच शंका नसेल. हिथंच उभं राहून आपल्या नवऱ्यांना बोलवा आणि जसेच ते येतील निघून जावा हिथनं. ऐका, बाहेर या. आता आपण इथं नाही राहायचं. नाही आनंद, तू बाहेर नाही जाणार. आज निर्णय घराच्या दोन्ही सुनांना घेऊ देत की आपल्या सासू संग काय केलं पाहिजे आणि कुठल्या मार्गाने पुढे आलं पाहिजे. ऐकताय ना? लवकर बाहेर या, आपण जाऊया इथनं. ताई, इथनं आपण कुठंच जायचं नाही. आपण इथंच राहणार. नात्यांची मर्यादा तोपर्यंत निभावतात जोपर्यंत व्यवहार चांगला होत असतो. नाहीतर नात्यांमध्ये थोडासा ओलावा शिल्लक असेल किंवा श्रद्धा आणि प्रेमाचा एक थेंब जरी असेल, आणि जिथे हे संपत सुकून जातं तिकडं तुटणं बरोबर नाही.